नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ग्रहांच्या एक 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 स्पेशालिटीज बघताना सगळ्यांना असा प्रश्न पडतो की माझ्या कुंडलीमध्ये प्रत्येक स्थानामध्ये ग्रह आहेत, तर मला असं कळावं की हा इथे आलाय ना मग हा चांगला आहे, हा इथे आलाय ना मग हा असं असं करणार आहे, हा लग्नी आलाय ना मग हा मला हे दाखवणार आहे, असं मला पटकन कळावं. जेव्हा तुम्हाला थोडं थोडं भविष्यातलं कळायला लागतं ना, तेव्हा माणसाला नेहमीच असं वाटतं ना की पटकन कळावं, घाई होते. आज आपण एका दृष्टिक्षेपामध्ये ग्रह प्रत्येक स्थानात काय गंमत करतात, आपण जरा वेगळ्या अँगलनी ग्रहाकडे बघूया. राशी नाही बघायच्या आहेत आपल्याला, स्थानामध्ये ग्रह आला तर काय करतो. म्हणजे रवी प्रथम स्थानापासून व्ययस्थानापर्यंत प्रत्येक स्थानामध्ये स्पेसिफिक काय दाखवेल एका वाक्यामध्ये, असं साधारण इंडिकेट काय करेल हे कळतं. रवी लग्नी असेल, लग्नस्थान हे स्मरणशक्तीचं स्थान आहे, हे उगवत्या रवीचं स्थान आहे, त्यामुळे आरोग्य आणि स्मरणशक्ती उत्तम. धनस्थानामध्ये असेल रवी, धनस्थान हे खाण्याचं स्थान आहे, रसनेचं, मिष्टान्नाची आवड आणि वडिलोपार्जित स्टेट. तृतीयामध्ये रवी असेल तर हे कुटुंबामध्ये सर्वश्रेष्ठ भावंड असतं आणि संधीचा फायदा हा रवी उत्तम घेतो. असं तुम्हाला मी सांगितलं ना की तुमच्या तृतीयात रवी दिसला आणि जेव्हा तुम्ही कामाला जाता तेव्हा तुम्हाला एखादी संधी दिसली की आपण ती ग्रॅब केली पाहिजे, तुमच्या लक्षात येतं. हा फायदा आहे एका स्थानामध्ये एक ग्रह बघण्याचा. चतुर्थामध्ये रवी आला असेल तर कौटुंबिक सौख्य तो देतो, कारण तो राजा आहे, जमिनीचं पण सौख्य देतो. पंचमस्थान हे शुभ स्थान आहे, रवी हा नैसर्गिक पापग्रह आहे, अर्थात संततीसाठी तो अडथळा आणतो, उच्च शिक्षणात अडथळा आणतो, पण जुगारात फायदा देतो. हा जर नीचीचा रवी असेल पंचमामध्ये तर जुगार खेळतात लोक. षष्ठामध्ये रवी असेल, षष्ठ स्थान हे रोगऋण रिपूचं आणि पचनाचं आहे, मोठ्या आतड्याचं हे स्थान आहे, त्यामुळे मोठ्या आतड्याला जरा जपा, तिथे थोडा त्रास असण्याचा संभव आहे. सप्तम स्थानामध्ये हा सप्तम स्थानात शुक्राच्या स्थानात आला, जेव्हा जेव्हा रवीचा संबंध कुठल्याही ग्रहाबरोबर येतो तेव्हा तो ग्रह त्याला नाट्यक्षेत्राकडे नेतोच, त्यामुळे नाट्यक्षेत्रासाठी हा रवी चांगला आहे. आणि काय आहे तर हा तसा विघातक आहे सप्तमाच्या नात्यासाठी. अष्टमामध्ये हा अनारोग्याचा कारक आहे. भाग्यामध्ये हा विशेषत्वानी शुभ आहे, कारण भाग्यस्थान हे रवीच्या म्हणजे वडिलांच्या संस्काराचं स्थान आहे. परदेशामध्ये माणसाचा भाग्योदय होऊ शकतो, मोठ्या माणसांचा सहवास मिळतो. दशमस्थान हे आपल्या सहकार्यांच्या बरोबर आणि रेकॉग्निशनचं स्थान आहे, वरिष्ठ अधिकारी असतो दशमातला रवी. एकादशामध्ये नोकरी व्यवसायात लाभ करणे लाभस्थान आहे. व्ययस्थानामध्ये हा अशुभ दृष्ट असेल किंवा नीचीचा असेल, मुळात हे स्थान त्रिक स्थान असल्यामुळे इथे हा चांगले परिणाम देत नाही. कदाचित अशुभ रवीला शारीरिक व्यंग असण्याची शक्यता आहे. बघा आपल्याशी ग्रह बोलायला लागले बघा. आपण इथे रवीला थांबूया, पुढच्या एपिसोडमध्ये बघूया पुढचा ग्रह प्रत्येक स्थानामध्ये तुमच्यासाठी तो काय घेऊन येतोय. इतकं पटापट तुम्हाला ग्रह समजायला लागले ना की कुंडलीचं विश्लेषण करणं किती सोपं जाणार आहे. बघा, वाट बघा, पुढच्या ग्रहाला येते. तोपर्यंत बाय बाय.